freeze thaw stability testing. So today we'll talk about freeze thaw. Freeze thaw ही एक स्टेबिलिटी टेस्टिंग असते. काय असतं फ्रीज thaw? फ्रीज thaw म्हणजे एखादा हे मोस्टली कॉस्मॅटिक प्रोडक्टसाठी केली जाते. आणि एखादा कॉस्मॅटिक प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टला रिपिटेटिव्ह फ्रीजिंग आणि थॉईंग करतात. लाईक फ्रीजिंग म्हणजे -40 डिग्रीला नेतील आणि थॉ म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अराउंड 25 to 30 ह्या टेम्परेचरला नेतात. सो एखादा प्रोडक्ट असेल ना त्याला रिपिटेटिव्ह म्हणजे पहिला फ्रीज करतील आणि लगेच मग त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणतील. अशा जनरली 3 सायकल्स केल्या जातात. सायकल 1, 2 आणि 3. तर सायकल 1मध्ये ही 5 डेजची असते, सायकल 2 ही 7 डेजची असते आणि सायकल 3 ही 11 डेजची असते. तर 5 डेजमध्ये काय करतात की 3 डेज फ्रीज करतील, 2 दिवस थॉ करतील. सेम 7 डेजमध्ये 5 डेजचं फ्रीजिंग असतं, मग 2 दिवसाचं थॉ असतं. तसं 11 डेजमध्ये 7 डेजचं फ्रीजिंग असतं आणि 4 डेजचं थॉ असतं. हे का करतात? कारण की एखादा प्रोडक्ट असेल, कॉस्मॅटिक प्रोडक्ट असेल, त्याची आपल्याला स्टेबिलिटी चेक करायची की हा -40 डिग्री लाईक एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशनमध्ये आणि 25 डिग्री नॉर्मल टेम्परेचरमध्ये हा स्टेबल राहतो की नाही. की आपण टेम्परेचर फ्लक्च्युएट केलं, एक्स्ट्रीम टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स केले तर त्याच्यामध्ये फेस सेपरेशन दिसते की नाही, किंवा मग क्रिस्टलायझेशन दिसतं, किंवा त्याच्या अपीरियन्समध्ये काही चेंजेस दिसतात का. और फ्रेग्रन्स, आपण कॉस्मॅटिक प्रोडक्ट बोललं तर फ्रेग्रन्स इज इम्पॉर्टंट. सो त्या फ्रेग्रन्समध्ये डू वी सी एनी चेंज, यासाठी ही टेस्टिंग केली जाते. आणि फ्रीज थॉचे 2 प्रकार आहेत, एक स्लो फ्रीज थॉ आणि एक फास्ट फ्रीज थॉ. तर फास्ट म्हणजे जो मी आता तुम्हाला इकडे वर सांगितलं, 3 सायकल्स असतात. एक्स्ट्रीम कोल्ड कंडिशनला नेतात आणि आणि मग नॉर्मल कंडिशनला आणतात, टेम्परेचरला आणतात. स्लो फ्रीज थॉ काय असतो की स्लो फ्रीज थॉ म्हणजे आता -40 डिग्री आहे तर तो थोड्या दिवस -40 डिग्रीवर राहणार. मग नेक्स्ट तो -30 डिग्री, -25 डिग्री, असं तो टेम्परेचर वाढवत नेतात. एक्स्ट्रीम टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स नाही करत. आणि म्हणजे अशा याला बोलतात स्लो फ्रीज थॉ. आणि मोस्टली ना स्लो फ्रीज थॉ जास्त प्रेफर केला जातो, किंवा मग कारण की जर एखादी चेंज येत असेल, लाईक क्रिस्टलायझेशन होत असेल, तर ते स्लो फ्रीज थॉमध्ये जास्त दिसतं. सो दॅट्स वाय स्लो फ्रीज थॉ इज मोस्ट रेकमेंडेड.